कारण मी आठवणीला जन्मभर राहतो. बरोबर आहे का? आपण इथे आलो आहोत अंबज्ञ पर्यटक निवास. अंबज्ञ पर्यटक निवास, कोकणी लज्जत. कोकणी लज्जत. ओके. आता हे आहे आरे बीच किनाऱ्यावरच आहे यांचं हॉटेल, एकदम लास्ट हॉटेल. म्हणजे या हॉटेल नंतर डायरेक्ट आरे बीच स्टार्ट. बरोबर. हे आहेत काका आणि हे आहेत हळदणकर काका. आपण नमस्कार काका. हरिओम. हरिओम. बरं. आणि तुम्ही मला सांगा, तुमचं हे हॉटेल कधी तुम्ही सुरू केलं आणि म्हणजे या हॉटेलचं म्हणजे तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली? हे साधारण मी 2019 मध्ये, म्हणजे करोना चालू व्हायच्या अगोदर, एक साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये मी चालू केलं. चालू करण्यामागचा हेतू असाच होता की आम्ही इथे फक्त घर बांधून राहत होतो, पण बीच जवळ असल्यामुळे पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात इथे येऊन विचारायचे की बाबा आम्हाला जेवायला मिळेल का, आम्हाला राहायला मिळेल का. आणि ह्या पर्यटकांच्या विचारण्यानेच किंवा त्यांच्या सोयीनुसार काहीतरी आपण करायला पाहिजे अशी एक कल्पना निर्माण झाली आणि त्या निमित्ताने आम्ही हे चालू केलं. बरं. आणि हे रत्नागिरी स्टेशन पासून किती लांब आहे? रत्नागिरी स्टेशन पासून एक 12 किलोमीटर आणि रत्नागिरी सिटी पासून एक 10 किलोमीटर. ओके. मला तुमच्या ऍक्च्युली या निवासस्थानात मला मेन काय आवडलंय ना, ते तुमच्या रूम्सची जी नावं आहेत ती नंबर वाईज नाही. तर मला ते नंबरच्या ऐवजी तुम्ही ती काय नावं दिली ती जरा आपण या लोकांना सांगू. बरं. कसं आहे, आम्ही अनिरुद्ध अनुयायी आहोत. आणि त्यांच्या माध्यमातून बापूंनी जसं आम्हाला एक असं सांगितलं की बाबा तुम्ही एखाद्या फोनवर बोलताना तुम्ही हॅलो करता, त्या हॅलो न करता हरिओम करा. त्याने एक वेगळं नातं निर्माण होते, समोरच्या माणसाच्या मनात प्रेम निर्माण होते. आणि अंबज्ञ शब्दाचा अर्थ आहे की कृतज्ञता. हा, हे सगळं जे काय हे जी नावं आहेत ही सगळी बापूंच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहेत. आणि ती आम्हाला असं वाटलं की बाबा नंबर देण्यापेक्षा जे बापूंनी आम्हाला हरिओम, श्रीराम, अंबज्ञ, नाथसवेद हे जे सगळं दिलेलं आहे, तर तीच नावं आपण देऊया. लोकांच्या मनात आणखी चांगलं भावना निर्माण होतील आणि त्यांना आनंद वाटेल. त्यांच्या किचनला पण ते नाव आहे, तुमच्या रूमची नावं तुमच्या त्या किचन मध्ये पण आहे. आमच्याकडे एक संगीत लावलेलं असतं नेहमी. ते कसं आहे, आम्ही ह्या आध्यात्मिक चालू केलंय. आध्यात्मिक क्षेत्रामधले असल्या कारणामुळे आम्ही नेहमी एखाद्या माणसाचं नामस्मरण व्हायला पाहिजे भगवंताचं, म्हणून आम्ही इकडे नेहमी जप लावलेले असतात आमच्याकडे. आम्ही कुठे पिक्चरची गाणी लावत नाही किंवा कुठलं म्युझिक लावत नाही, पण त्या माणसाने बऱ्याचशा लोकांना जेवताना एक प्रसन्न वातावरण तयार होते. आणि नामस्मरण व्हावं असं तर प्रत्येकाचं होत नाही, तर जास्तीत जास्त कसं माणसाचं नामस्मरण होतं, तो आध्यात्मिक असो किंवा नसो, तरी पण त्याच्या कानावर जेव्हा पडते तेव्हा त्याला बरं वाटते. आणि ते अच्छा आध्यात्मिक ठिकाणी आपण आल्यासारखं. कोकणी माणूस हा नेहमीच गोड असतो. जसे आपल्याला काका इथे भेटलेले आहेत, फारच गोड आहेत. अगदी कोकणी माणूसाची व्याख्या ह्यांना सूट होते. तुम्ही कधी पण आलात तर या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. मी नक्की हे हॉटेल रेकमेंड करेन. अगदी आरे बीच किनाऱ्याच्या वॉकेबल 3 ते 4 मिनिट. वॉकेबल 3 ते 4 मिनिटावर येते. प्रायव्हेट गाडी येईल. जर का तुमच्या प्रायव्हेट गाड्या तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही कार गाडी आम्ही अवेलेबल करून देतो. स्टेशन पासून मिळेल इकडे. हो. तुम्हाला कॉल करायचा. हो. आणि बाकीचे जे पर्यटक येतात डायरेक्ट एसटी किंवा लक्झरीतून, तर त्यांची काय इथे स्टॉप कोणता आहे? आरेगाव स्टॉप, आरे बीच किंवा आरेगाव. बरं. मग तिथून इथे वॉकेबल 1 मिनिटावर. बरं. मग तिथून डायरेक्ट आपण इथे येऊ शकता. आणि इथे बाईक रेंटल मिळतं का? हो, मिळते ना. हो, बाईक मिळते, गाड्या पण मिळतात इथे. एक डिपॉझिट ठेवलं तुम्ही ठराविक, ते तुम्हाला गाडी पण मिळते, बाईक मिळते. आम्हाला एक हॉटेल खूप आवडलंय हे, आणि आम्ही परत येण्याचा विचार करतोय. जेव्हा पण आम्ही रत्नागिरीत येऊ तेव्हा इकडे आपण नक्की भेट देऊ. जेवण तर माय गॉड. आणि काल आम्ही पूर्ण कोस्टल फूड खाल्लेलं आहे. त्याच्यामध्ये मासे, सुरमई, पापलेट,
खाण्याचं ते आम्ही फोटो काढलेच नाही. एवढी भूक लागली होती, जेवण बघूनच एवढी भूक लागली की आम्ही डायरेक्ट ती खातच गेलो, फोटोच काढले नाही. फक्त आम्ही नाश्ता तुम्हाला दाखवत आहोत. चला तर मग आपण भेटूया परत. थँक्यू काका. हरिओम. आज आपण गुळातले पोहे, आंबोळ्या आणि काय हे थालीपीठ आपण असं ऑर्डर दिलेली आहे. चला आपण आता ब्रेकफास्ट करून घेऊया. आपला सगळ्यात इम्पॉर्टंट मेनू म्हणजे शेवया. वा 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 वा. आज आपण या शेवया ज्या तांदळापासून बनवतात, तांदळाच्या पिठापासून, आणि हे आहे आपण त्याच्याबरोबर खाणार आहोत. ते दुधापासून बनवतात, दूध आणि गूळ. हे आहे थालीपीठ. का खमंग सुगंध सुटला आहे. गोड पोहे आणि आंबोळ्या. आपण त्यांच्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत. या बघा ताई मस्तपैकी व्हेजिटेबल वगैरे बनवत आहेत. सर्व आपापल्या कामामध्ये बिझी आहेत. आणि ह्या अशा घरगुती जेवणाची आम्हाला खरंच तुम्ही बनवलेलं जेवण फार आवडलं. तुम्ही आणि इथे जवळच राहता ना, गावातच? आणि तुम्ही जवळ आहे इथून, एकच स्टॉप. इथे तुम्ही जेव्हा ऑर्डर देता तेव्हा या ताई सर्व जेवण वगैरे बनवतात. या जरा लास्ट आहेत, पण आपल्या रूमची सगळी क्लीनअप आणि वगैरे सर्व हेच लोक करतात. आणि फार चांगला स्टाफ आहे. या दोन्ही दादांनी आम्हाला खूप मदत केली. अरे कुठे गेले तुम्ही? हे बघा, काय नाव आहे? साहिल. आणि तुमचं? सागर. सागर आणि साहिल यांनी आम्हाला खूप असं म्हणजे आपलेपणा वाटलं. जेव्हा पण आम्ही जेवणाची ऑर्डर वगैरे करत होतो तेव्हा आपण जेवण संपलेलं असताना पण आम्ही त्यांना ऑर्डर दिली आणि त्यांनी काही न तोंड वाकडं करता किंवा काही खूप आनंदाने आम्हाला सर्व केलेलं आहे. त्यामुळे खरंच थँक्यू.